तेजस्विनीला एकदा असं ढकलून द्यायचा सीन होता. अरे म्हटलं ती अभिनेत्री म्हणून गोड आहेच, पण ती माणूस म्हणून किती चांगली आहे माहितीये का तुम्हाला. तर मी तिला म्हटलं नाही सर, वो मारना तो पडेगा सर. आणि मग मी जीवावर उदार होऊन मी एकदा दिलं तेजस्विनीला ढकलून. त्यामुळं विलन केलाय, राक्षसी वृत्तीचा विलन केलाय, मुळशी पॅटर्न मध्ये पण मी केलाय. पण मला ते नवीन नव्हतं, मी त्याच तालुक्यात आलेलो आहे, माझं गावच आहे मुळशी, त्यामुळे तसंच करायचं होतं मला. पण हे काहीतरी वेगळं आहे. या माणसासाठी हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने बघा. हा फक्त तेजस्विनी वाढलेला नाही महाराष्ट्रात, हा जन्मलाच पुण्यात, हा पुणेकरच आहे ओरिजिनल. म्हणजे फक्त हा कुणाला टोमणे मारत नाही, कुणाची खेचत नाही, तरी हा बाय बर्थ आणि वृत्तीने पण पुणेकर आहे. आणि त्याच्या पुणेकर असण्याचा मला अभिमान आहे. कारण साऊथचे एवढे मोठे दिग्गज इथं बसरूड सर असतील, अर्को असतील, कोटीकर असतील, ही सगळी मंडळी साऊथ वरनं पुण्यात शूटिंगला यायची. हा म्हटला मी शूटिंग महाराष्ट्रात करणार, या सिनेमाचं शूटिंग मला महाराष्ट्रात करायचंय, ज्या पुण्यात मी जन्मलो त्या पुण्यात करायचंय. तर याची ही जी भावना आहे ना, भावना स्वतःच्या शहराबद्दलची, महाराष्ट्राबद्दलची, या भावनेसाठी देवगीरचा सिनेमा प्रत्येकाने फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन पाहायचा. कारण 40 आणि 50 कोटीचा सिनेमा महाराष्ट्रात मराठीत करायचा ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्या सिनेमाला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे देव समस्त मराठी प्रेक्षकांच्या वतीनं सांगतो, तुझा चित्रपट मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील. कारण आम्ही साऊथवर का प्रेम करतो? कारण साऊथची माणसं आपला देव, आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा ही खूप मोठ्या ताकदीनं मानतात. तू सुद्धा त्याच ताकदीने मानलंय. त्यामुळं देवला आणि संपूर्ण आमच्या टीमला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. सर, एक छोटासा प्रश्न बघा, आपण